भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो संसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत आहे. तर तो फैलावणारा जो संसर्ग आहे म्हणजे आमच्या ज्या माता भगिनी आहेत, आमचा जो ग्रुप आहे यांचा अतिविरोध म्हणा, त्या कुठल्याच महिलाला यापासून या संसर्गापासून बाधा होऊ नये अशी आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करू. आणि आता ताईने सांगितलं की हे जे काही महिला आर्थिक विकास मंडळाचं जे काम आहे, हे काम फक्त महिलाला आर्थिक सक्षमीकरणाकडे घेऊन जाण्यासाठी करायचं नाही, तर एकमेकाची मनं जोडण्याचं काम करण्याचं, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या ठिकाणी हा फार मोठा स्तुत्योपक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून या मंडळाचा वापर मी जत तालुक्यामध्ये असताना सुद्धा जे आर्थिक विकास महामंडळाच्या विविध प्रकारचे त्या ठिकाणी कार्यक्रम होते आणि मी स्वतः पशुवैदिक असल्यामुळं जे काय बकरी पालन असेल, गाय पालन असेल, म्हैस पालन असेल, या संदर्भातले जे काय महिलांची जी काही कार्यशाळा असायच्या त्या कार्यशाळेमध्ये मी बातम्या म्हणजे माझा या गटाशी म्हणजे या मंडळाशी फार जवळच या ठिकाणी संबंध. आणि आता ताईने सांगितलं की बाबा आपण म्हणतोय की खेड्यातून शहराकडे जातो. आज अशी परिस्थिती राहिलेली नाही, कारण ह्या संसर्गामुळं तर शहराकडून माणसं खेड्याकडे चालली अशी वेळ झाली. आणि आज आपल्याला सांगितलं की बाबा खेड्यातल्या ज्या तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला आहेत, प्रत्येकाच्या घरोघर फिरून प्रत्येकाकडे भिक्षा मागून त्या ठिकाणी जे धान्य गोळा केलं आहे, जेणेकरून शहरामध्ये असणारे आमच्या भगिनी ज्या असतील, जे आता सांगितलं कंटेनमेंट झोनमध्ये असतील की ज्यामुळे ते बाहेर रोजगारासाठी बाहेर जाऊ शकत नसतील, कुठल्या गोष्टीसाठी त्यांची आर्थिक कुचंबना त्या ठिकाणी होत आहे, म्हणजे जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी त्यांना पुरवण्याचं काम या महिन्याने केलेलं आहे. निश्चितच त्यांचं काम खूप असणार आहे. आज बरंच तुमचे जे अक्कलकोट तालुक्याचे जे काही 4 व्यवस्थापक असतील मित्र भाऊ शिंदे त्यांनी फार मोठा उपक्रम त्या ठिकाणी राबवला. पाठीमागं सुद्धा तुमची टेम्परेचर टेस्टिंगची त्या ठिकाणी आली 4 गावाच्या असे सामाजिक उपक्रम राबवणारं ते नेतृत्व शेजारीच आहेत, शेजारीच आहेत. आणि जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून या मुलाला मी केलं की सामाजिक बांधिलकी करणारा एक अधिकारी आज आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे. निश्चितच या ठिकाणी मग हा ऐलान केल्यानंतर त्या ठिकाणच्या महिलांनी जे राशन आहे ते राशन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मग ह्याने काही संपूर्ण जे मित्रमंडळ असेल त्या मित्रमंडळाला बोलवून या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये ते सगळं पॅकिंग केलेलं आहे, पॅकिंग करून या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितच त्याचं त्या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल. आणि आता वेळ कमी आहे, या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून दिलेली आहे. निश्चितच त्यांचं पण या ठिकाणी आव्हान करणं महत्त्वाचं आहे.